आणि त्यानंतर मार्केट वरती चाललं आहे आपल्या टार्गेटकडे. अशा गोष्टी आज तुमच्याबरोबर पण होऊ शकतात आणि होतात. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपला ट्रेडिंग जर्नीचा ब्लॉग आहे पहिला. तर आपण ही ब्लॉगची सिरीज आजपासून चालू करत आहोत. तर आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय बघायला भेटेल, तर आपली ट्रेडिंग जर्नी बघायला भेटेल. त्या ट्रेडिंग जर्नीमध्ये आपण काय मिस्टेक करतो, नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील. जसं की ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी, टेक्निकल ॲनालिसिस, फंडामेंटल ॲनालिसिस, परत ट्रेड कसे पंच करतो आपण. म्हणजे ट्रेडिंगमध्ये सर्व काही तुम्हाला शिकायला भेटेल, ते पण रिअल. आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सगळं काही शिकवण्याचा प्रयत्न करेन, स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत. आणि माझं ट्रेडिंग रुटीन काय असतं, परत विकेंडला काय मजा मस्ती करतो, हे सर्व काही शेअर करेन तुमच्यासोबत. आपलं चॅनल नक्की बघत राहा, तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल. आणि आपण आपलं रोजच्या डेली रुटीनप्रमाणे आता मार्केट न्यूज बघत आहोत. आज गिफ्ट निफ्टी 250 पॉईंट 650 पॉईंट अप आहे. म्हणजे जवळजवळ 3.25% अप आहे. त्यामुळे मार्केट पण मस्त गॅप अप ओपन होणार आहे. त्यामुळे आपण बघूया आपल्या स्ट्रॅटजीप्रमाणे आपल्याला कुठे ट्रेड भेटतो. त्यानंतर तुम्हाला मी शेअर करेन मी कुठे ट्रेड घेतला. आपला सेटअप आपण रेडी करून घेतला आहे, लॅपटॉप वगैरे चालू केला आहे. बघूया, माझा लॅपटॉप जरा खराब झाला आहे, 5 वर्ष झाले या लॅपटॉपला. तर बघू आपल्याला कुठे ट्रेड भेटतो, मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. आणि एक इक्विटी ट्रेडिंगची आपण एक स्ट्रॅटजी बॅक टेस्ट करतो आहे, त्याचा रिझल्ट पण मी तुम्हाला सांगेन की रोज कोणते स्टॉक भेटत आहेत, आज टार्गेट हिट झालं की स्टॉप लॉस. हे आपण रिअल ट्रेड नाही घेत आहोत, फक्त निफ्टीमध्ये आपण रिअल ट्रेड घेतो आहे. आणि स्टॉकमध्ये आपण एक स्ट्रॅटजी फक्त टेस्ट करतो आहे लाईव्ह मार्केटमध्ये. थोड्या दिवसांनी आपण ती स्ट्रॅटजीची ॲक्युरेसी बघून त्यामध्ये ट्रेड करायला चालू करणार आहोत. तर हेही तुम्हाला बघायला भेटेल की स्ट्रॅटजी टेस्ट वगैरे कशी करतात. तर त्यामुळे बघत राहा आपलं चॅनल. मित्रांनो, मार्केट तर गॅपअप झालं आहे, तुम्ही बघा. पण प्रीमियम इतके वाढत नाही. प्रीमियमचे चार्ट मी ॲड करून घेतले. बघू आपल्याला ट्रेड भेटतो की नाही आज. तर आपल्या स्ट्रॅटजीप्रमाणे ट्रेड नाही भेटला तर आपण ट्रेड नाही घेणार, शांत बसून राहणार आहे. बघू ट्रेड भेटतो का, तुम्हाला सांगतो मी. मित्रांनो, ट्रेडिंगमध्ये ना, जर तुम्हाला ट्रेड भेटत नसेल, तुमच्या सेटअपनुसार ट्रेड मिळत नसेल, स्ट्रॅटजीने ट्रेड दिसत नसेल सेटअप, तर तुम्हाला ट्रेड घ्यायचा नाही आहे. कारण ना, काय लोक ट्रेडिंग करायचे म्हणून कुठे पण म्हणजे सेटअप दिसला नाही तरी पण ट्रेड घेऊन मोकळे होतात. की त्यांना असंच वाटतं की मार्केट कधी ओपन होतं आहे आणि कधी मी एकदा ट्रेड घेतो आहे. पण असं नसतं. जेव्हा तुमची जी स्ट्रॅटजी ठरलेली आहे त्या स्ट्रॅटजीने ट्रेड दिसेल तेव्हाच तुम्ही ट्रेड घ्या, नाहीतर ट्रेड घेऊ नका. नाहीतर शांत बसून राहा. मार्केट कुठेही जाणार नाही आहे. मार्केट उद्या परत ओपन होणार आहे, परवा परत ओपन होणार आहे. त्यामुळे एक दिवस ट्रेड नाही घेतलं तर काय बिघडत नाही आहे. त्यामुळे शांत बसायला शिका जेव्हा तुमचा सेटअप बनत नसेल, जसं मी आता बसलो. मित्रांनो, आता 10 वाजले. तर तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, मार्केटने इथे हाय ब्रेक केला होता डे हायचा. मग प्रीमियमवरती बघा हाय ब्रेक नाही झाला आहे. त्यामुळे तुम्ही समजू शकता प्रीमियम डिके किती होतं आहे आज. आणि तुम्हाला सकाळी बोललो की आपण इक्विटी ट्रेडिंगची स्ट्रॅटजी बॅक टेस्ट करतो आहे. तर त्या स्ट्रॅटजीप्रमाणे आपल्याला डिव्हिस लॅबमध्ये डाऊन साईडला ट्रेड भेटतो आहे. तर आपण ते स्ट्रॅटजीप्रमाणे लावून घेऊया. इथे 50 पॉईंटचा एस एल आहे आणि आपण 100चा टार्गेट हे आपण फक्त बॅक टेस्ट करतो आहे. तर बघू आपला त्या स्ट्रॅटजीप्रमाणे एस एल होतो आहे की टार्गेट, हे तुम्हाला मी मार्केट बंद होईल तेव्हा अपडेट करतो. मित्रांनो, मी सांगायला विसरलो सकाळी, आज ना RBIची मीटिंग आहे पॉलिसी रेपो रेटवरती. तर आता न्यूज आली की त्यांनी रेपो रेटमध्ये काही चेंज नाही केला आहे. जो आधी होता 5.25 आहे तोच ठेवला आहे. त्यामुळे मार्केट कदाचित साईडवेज राहील. तर आता बघू, आपण तर 11 वाजेपर्यंत ट्रेड घेतो. 11 वाजेपर्यंत ट्रेड भेटला तर ठीक, नाहीतर मग आपण ट्रेड नाही घेणार, उद्याची वाट बघू. तर बघा, मार्केटमध्ये अपसाईड मूव्ह आलेली आहे आणि आपण कॉल साईड पण एंट्री घेतली होती, पण आपल्याकडून चूक झाली आहे. इथे ह्या कॅन्डलला आपण एंट्री घेतली, थोडं लेट एंट्री घ्यायला पाहिजे होती. आपण थोडं अगोदर क्लिक केलं आणि मग खाली आला आणि आपला स्टॉपला सेट झाला आणि त्यानंतर मार्केट वरती चाललं आहे आपल्या टार्गेटकडे. अशा गोष्टी आज तुमच्याबरोबर पण होऊ शकतात आणि होतात. तर इथे आपला स्टॉपला सेट झाला आहे आज, तुम्हाला दाखवतो ऑर्डर्समध्ये. आणि डिव्हिस लॅबमध्ये पण अजून एंट्री नाही झाली. हा कॅन्डलचा लो ब्रेक नाही केला आहे, मग अशी तुम्हाला दाखवलं मी इक्विटी ट्रेडिंगची स्ट्रॅटजी. हा कॅन्डलचा लो ब्रेक केला असता तर आपली एंट्री झाली असती, पण लो ब्रेक केलाच नाही. आता ऑर्डर्समध्ये बघा आपण भरपूर छोटा स्टॉप लॉस घेतो, फक्त 5 पॉईंटचा स्टॉप लॉस घेतला आपण. तर पण कॅन्डल लगेच खाली आले म्हणून जरा जास्त झाला लॉस. आपल्याला 1300पर्यंतचा लॉस आहे. तर आता आपण क्लोज करूया, कारण आता 11 पण वाजलेत. 11च्या नंतर आपण ट्रेड घेत नाही. आणि हा डिव्हिस लॅबमध्ये आपण ट्रेड सकाळी बघितला होता.
त्याच्या मग खाली आली, इथे आपली एंट्री झाली. इथे ॲक्च्युली लो ब्रेक केला नव्हता. इथे वरती गेला, स्टॉपला सीट होता वाचला आपला आणि खाली आला, इथे क्लोज झाला. आपण कॉस्ट टू कॉस्ट निघालो आणि 12 वाजता दरम्यान आपल्याला सेम स्ट्रॅटर्जीवर कोफोरमध्ये एंट्री भेटली होती. त्यामध्ये आपला टार्गेट हिट झाला. तर आता या स्ट्रॅटर्जीवर आपण लवकरच रिअल ट्रेडिंग चालू करणार आहोत. तर आपण बघूया कधी चालू करू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.